आणि आता सविस्तर वृत्त। आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरच्या जागेचा समावेश आहे। राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या महायुतीच्या जागा वाटपाचा सस्पेन्स अखेर संपला। त्यामुळे या निवडणुकीत महायुतीत 11 जागा भाजप, 4 जागा शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा समीकरणासह महायुती मैदानात उतरणार आहे। यातच रविवारी रात्री भाजपच्या वतीनं उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। रविवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलेल्या यादीत विदर्भातील 4 जागांचा समावेश आहे। यामध्ये अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा, गोंदिया या जागांचा समावेश आहे। यामध्ये वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जागेतून अरुण लखानी यांना संधी देण्यात आली आहे, तर भंडारा, गोंदिया जागेतून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली। 2024 मध्ये अविनाश ब्राह्मणकर हे साकोली विधानसभेत नाना पटोलेंविरुद्ध पराभूत झाले होते, तर नागपूरच्या जागेतून ज्येष्ठ भाजप पदाधिकारी डॉक्टर राजीव पोद्दार यांना संधी देण्यात आली आहे, तर अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील यांना भाजपतर्फे विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। आता महायुतीतर्फे जागा वाटप पूर्ण झाल्यामुळं आता राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अत्यंत चुरशीचा सामना रंगणार आहे।